जय हिंद। मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। सुबह जब ये खबर पता चली कि अजीत दादा हमारे बीच में नहीं रहे, तो आज हमारे पूरे करणी सेना परिवार, राष्ट्रवादी परिवार को जो दुख हुआ है वो मैं शब्दों में बयान नहीं कर सकता। क्योंकि अजीत दादा पवार ये एक ऐसे व्यक्तिमत्व थे कि वो ग्राउंड लेवल से लेकर टॉप लेवल तक काम करते थे और पक्ष के हर कार्यकर्ताओं को एक ऊर्जा देने का काम ये अजीत दादा द्वारा किया जाता था। अजीत दादा से मिलने के लिए किसी को अपॉइंटमेंट नहीं लेना पड़ती थी। अजीत दादा किसी के लिए भी एक सहज उपलब्ध होने वाला जो नेता थे, ऐसे अजीत दादा की ख्याति थी। अजीत दादा पवार जो रोज सभाएं लेते थे और अजीत दादा पवार जो कार्यकर्ताओं में जाकर उनमें जोश भरते थे, उसका अभी पूरे मलकापुर वासियों ने कुछ बीते नगर परिषद के इलेक्शन में देखा। अजीत दादा पवार जब मलकापुर नगरी में आए तो मलकापुर नगरी के हमारे राष्ट्रवादी परिवार के लोग और मलकापुर में अजीत दादा को चाहने वाले सभी लोग वहां पर गर्दी कर अजीत दादा पवार जी को सुनने आए। अजीत दादा पवार जी का जो विजन था, अजीत दादा पवार जी का जो महाराष्ट्र को लेकर जो उनकी सपने थे, वो आज भगवान ने अधूरे रखे। और ऐसा नेता, इतने बड़े कद का नेता पूरे महाराष्ट्र में क्या, पूरे हिंदुस्तान में क्या, पूरे विश्व में हो नहीं सकता। और आज अजीत दादा पवार को भगवान तुमने हमसे छीना है, तो मैं आपसे इतनी विनती करता हूं कि अजीत दादा पवार को स्वर्ग में एक बहुत अच्छा स्थान प्राप्त करना और हमारे को जो ये दुख दिया है उसके सहने की भगवान हमको शक्ति देना। इतना बोलकर मैं अजीत दादा को विनम्रपूर्वक श्रद्धांजलि देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं। अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे। यहाँ पर उपस्थित सभी पक्ष के नेताओं से मैं विनंती करता हूँ कि सब लोग अपने अपने जगहों पे 2 मिनट में सामूहिक श्रद्धांजलि अर्पित करने के लिए या ठिकाणी उपस्थित। हा सूर्य एक काळा दिवस म्हणून आपल्या समोर आलेला आहे। आज आपले लाडके नेते एकदम कर्तव्यदक्ष आणि ज्यांची पूर्ण प्रशासकावर पकड होती अशा नेत्याला आज काळाने आपल्याकडून हिरावून नेलेले आहे। अशा या महान नेत्याला आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि मलकापूर महाराष्ट्र संघटनेच्या वतीने, व्यापारी संघटनेच्या वतीने, माझ्या स्वतःच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या परिवारावर आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांवर जे दुःख पडले आहे त्यांना सावरण्याची संधी ईश्वर त्यांना शक्ती देव ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। ओम शांती शांती शांती। यानंतर दलित नेते बाळासाहेब दामोदर 2 शब्दामध्ये आपलं म्हणत होते। ज्या राष्ट्रीय पक्षाचे नेते आमचे अजितदादा, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, त्यांनी आज आम्हाला अशी दुःखद घटना दिली की आज आम्ही तुमच्या समोर तो प्रश्न मांडू शकत नाही। परंतु या ठिकाणी जी राष्ट्रवादीची फळी निर्माण झाली ती अजितदादाच्या ताकदीवर आम्ही या 5 ते 6 महिन्यामध्ये इतक्या जोरानं आणि इतक्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये जी उभारणी मारली होती, त्याचं दुःख आम्हाला सोडून गेले। त्या दुःखाचं आम्ही संकट आमच्यावर जे कोसळलं, त्या दुःखाचं आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं दादाच्या परिवाराला, आमच्या राष्ट्रवादीच्या परिवर्तनाच्या लाटीमध्ये जे दुःख कोसळलं त्या परिवाराला जे शक्ती मिळावं अशी भगवान बुद्धांनी मी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो। यानंतर व्यापारी संघटनेचे विनोद भाऊ राजू यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्दामध्ये आज सुबह बड़ी धक्कादायक घटना हुई। हमारे आदरणीय स्वर्गीय अजीत दादा पवार इनका दुखद निधन हुआ। मैं उनकी आत्मा को शांति प्रदान हो, उनके परिवार को ईश्वर शक्ति प्रदान करे, ऐसी मैं सिंधी समाज को और व्यापारी संगठना की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। यानंतर आदरणीय बोराडे साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी त्याचं मत आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी सकाळी मालूम होतात सर्व एकदम असा धक्का बसला आणि एवढ्या मोठ्या नेत्यांना अचानक अशी घटना घडणं म्हणजे फार दुर्दैवी घटना घडली। अजितदादा हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे, तळागाळातील कर्मचारी असो, अधिकारी असो, कोणत्या पक्षाचे लोक असो, त्यांना मान सन्मान द्यायचे आणि त्यांच्या शब्दाला किंमत होती।
आणि असे व्यक्ती आपल्या यातून गेले ही एक पोकळी निर्माण झाली आपल्या महाराष्ट्रावर, संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या एक पोकळी निर्माण झाली, दुःख झाले. त्यांच्या परिवाराला शांती मिळो आणि त्यांना सद्गती मिळो अशी मी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर उद्योगपती बंडूभाऊ चौधरी यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द. नेहमी वेळेवर हजर राहणारे नेते जे वेळेचं बंधन पाळत होते, आज आपल्या महाराष्ट्राला त्यांची गरज असताना आपल्याला सर्वांना न सांगता ते अवेळी निघून गेले. अशा ज्येष्ठ आणि महान नेत्याला, जे महाराष्ट्राची आपण मुलूक मैदानी तोप म्हणू आणि जाणते नेते म्हणू, तळागाळातील जनतेपासून तर वरच्या लेवलपर्यंत, इंटरनॅशनल लेवलपर्यंत ज्यांची पकड होती आणि प्रशासन कसं चालवावं आणि लोकांचे कामं कसे करावे, म्हणजे आकाशात राहून जमिनीवर पाय ठेवणारे नेता अशी त्यांची ख्याती. असे नेते गेल्यामुळे फक्त राष्ट्रवादीचीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांचीच आणि जनतेची हानी झालेली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही. परंतु दादांच्या रूपाने त्यांनी जो एक आदर्श निर्माण केलेला आहे, जे लोकांचे कामं ते करतात. आज येथे सर्वपक्षीय नेते लोक, सर्व व्यापारी, शेतकरी, मोलमजूर, कास्तकार सगळेच हजर आहेत. आपण आपल्या राष्ट्राकरता कसं कार्य करावं आणि सकाळपासून रात्रीपर्यंत कसं काम करावं हे अजितदादांचं आपण शिकवण घेऊन आपल्या राष्ट्राबद्दल आपण कर्तव्य करूया, हीच त्यांच्याबद्दल खरी श्रद्धांजली राहील आपल्याला. मी आमच्या सकल जैन संघ, तिन्ही संघाचे जे आमचे संघपती आहेत त्यांच्या वतीने आणि आमचे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने, तसेच माझे सर्व मित्रपरिवार आणि आमच्या सर्व मित्र, तसेच मलकापूरचे आमचे आमदार श्रीमान चेसुरजी संचेती यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांतर्फे आदरणीय अजितदादांच्या चरणी भावसुमन अर्पित करतो. आणि पवार कुटुंबीयच नव्हे, महाराष्ट्रावर पसरलेल्या या दुःखद प्रसंगातून आम्हाला सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ओम शांती शांती. यानंतर करणी सेनी. ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत लोकांच्या कामात राहत, सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत 500 लोक राहो की 1000 लोक राहो, पण ते भेटल्याशी सगळ्यांचं मन शांत केल्याशी ते म्हणजे घरी जात नाही होते. असा नेता आपल्या याच्यातून निघून गेला. महाराष्ट्राला हा फार मोठा धक्का आहे. तरी मी त्यांच्या आत्मीय परिवाराला त्याच्यातून सावरण्याची संधी शक्ती देऊ. ओम शांती शांती शांती. यानंतर शहीद संजय सिंग स्मारकाच्या वतीने आणि आपल्या आर्मीच्या वतीनं आदरणीय नामदेव मेजर साहेब 2 शब्द बोलतील अशी मेजर साहेब. उपस्थित सभी भाइयों, जब मैंने टीवी खोला 8:30 बजे, तो जब ये न्यूज़ सुनी कि हमारे अजीत दादा पवार नहीं रहे, क्रैश, हवाई जहाज़ में क्रैश हो गए और उनके साथ में जो 5 लोग थे वो भी शहीद हो गए, मैं मेरे सैनिक बोर्ड की तरफ से, सैनिक कल्याण बोर्ड की तरफ से और मैं एक राजपत्रित अधिकारी मेजर रैंक के मेरे परिवार की तरफ से मैं अजीत दादा पवार को एवं उनके जो सभी साथी शहीद हो गए उनको मैं आदरपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करता हूँ और उनके परिवार को इस दुख सहन करने की शक्ति मिले ऐसी मैं प्रार्थना भगवान से करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माळी समाजाच्या वतीने सुभाषभाऊ बावस्कर यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतो. आज सकाळी 9 वाजता जेव्हा टी व्हीवरती ही बातमी पाहिली, पक्ष कोणताही असो, समाज कोणताही असो, तर प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक घटकाला वाटते की आपण समाजसेवा करावी व असं कणखर नेतृत्व व असं सामाजिक कार्यातून उद्भवलेलं असं एक व्यक्तिमत्व सकाळी माहिती पडली की आपल्याला निघून गेलं, ते म्हणजे माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. आज कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रावर कोणतीही आपत्ती हो, काही हो, त्यांना मी पाहिलं, जवळून पाहिलेलं आहे.
की त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य माणसाचे मन जिंकून घेण्यासारखं होतं. आज असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला निघून गेलं आहे. त्याबद्दल मी भाजपा शहर उपाध्यक्ष या नात्याने आणि महात्मा फुले माळी समाज बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष या नात्याने त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पत्रकार परिषदेच्या वतीने आदरणीय विरसिंग दादा 2 शब्दामध्ये आपल्या बरोबर व्यक्त करतात. सर्व पत्रकारांच्या वतीने आज सकाळी 9, सव्वा 9 वाजताची घटना घडली. फार दुःखद घटना घडली. आमच्या प्रचारासाठी अजितदादा इथं आले होते. घटना पाहता खेबीच मला रडू आले. नंतर मी दादांना आमच्या सर्व पत्रकार संघटनेतर्फे, माझ्या व्हॉइस ऑफ मीडियातर्फे श्रद्धांजली अपील करतो आणि थांबतो. संभाजी ब्रिगेडचे योगेश भाऊ पाटील यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्दामध्ये आपले योगेश भाऊ पाटील हो या. म्हणतात राजकारणात शब्दाला किंमत नसते, पण ज्या राजकारणात ज्यांच्या शब्दाला किंमत होती असे आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या निधनाबद्दल मी माझ्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी सिंधी समाजाच्या वतीनं डॉक्टर सुभाषभाई तळरेजा 2 शब्द बोलतो. आज सकाळी जेव्हा मला ही माहिती मिळाली दादांच्या विमान क्रॅशबद्दल, तेव्हा तर माझे पूर्ण हातपाय गार झाले. कारण मी खूप जवळ गेलो होतो त्यांच्या आता काहीच महिन्या अगोदर आणि त्यांच्या हातूनच माझा प्रवेश झाला. आणि त्यांच्याकडे जितके आम्ही विनंती अर्ज केले त्यांनी 7 ते 10 दिवसात त्याचा पाठपुरावा करून आणि ते सगळी कामे मार्गी लावले. त्याच्यात मी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झालो होतो आणि मी शपथ घेतली होती की अजितदादा तुमचा आशीर्वाद आहे, आम्ही बिलकुल निष्ठेने प्रामाणिकपणाने तुमच्या पक्षात आम्ही काम करत राहू. आजही मी त्यांना वचन देतो श्रद्धांजलीच्या स्वरूपात की दादा आम्ही तुमचे कार्य पुढे सुरू ठेवू आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी लढा घेऊ. आणि मला 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीने तिथं गर्दी असल्यामुळे स्टेजवरून खाली आले. जेव्हा माझा प्रवेश केला त्यांनी मला राष्ट्रवादीचा रुमाल माझ्या खांद्यावर टाकला. तेव्हा त्यांनी म्हटलं अक्षरशः की मला माफ करा, तिथे गर्दी असल्यामुळे मी लवकर निघून आलो, तिथं लोटपोट होत होती, मला माफ करा. एवढ्या मोठ्या व्यक्तीने जेव्हा मला माफी मागितली तेव्हा मला जो काही क्षण अभिमानाचा जो हे असतो विचार असतो तेव्हाच मी तिथं थंडगार झालो. कारण एवढा मोठा व्यक्ती एक साधारण कार्यकर्त्याशी जो नुकताच त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी गेला होता आणि त्यांनी मला एकदम हिरावून दिले की एक असा नेता जो एवढ्या मोठ्या हस्तीने मला माफी मागितली, तेव्हा मला असं वाटलं की मी माझं काय मोल आहे, माझं तर माती मोल आहे. तरी त्यांनी एवढ्या मोठ्या शब्दात मला असे 2 शब्द सांगितले. आज ते शब्द माझ्या कानावर वारंवार शब्द येत आहे आणि मी तर असं झालो की पोरकाच झालो. एवढा मी जवळ गेलो होतो त्यांच्या, पण एवढा दूर जातील दादा कदाचित मला ही अपेक्षा नव्हती. मी सिद्धी समाजाच्या वतीने मलकापूर आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सिद्धी समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाच्या हिशोबानं आम्ही काम करत राहू. नेहमी राष्ट्रवादीचा झेंडा वरच ठेवू आम्ही त्यांच्या मानाच्या स्वरूपात. हे 2 शब्द बोलून मी भावपूर्ण श्रद्धांजली दिलो. ओम शांती.